संविधानाच्या विरोधात जे उपवर्गीकरण आहे त्याला आमचा संपूर्णपणे विरोध असणार आहे. वंचित बहुजन आघाडीची भूमिका 14 एप्रिलला बाळासाहेब आंबेडकरांनी राजगृहावरती प्रेस घेऊन स्पष्टपणे सांगितली होती आणि त्यांचं हेच म्हणणं होतं की असंविधानिक, अँटी कॉन्स्टिट्युशनल किंवा संविधानाच्या विरोधात जे उपवर्गीकरण आहे त्याला आमचा संपूर्णपणे विरोध असणार आहे. हे ठामपणे बाळासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडली. दुसऱ्या बाजूला एक तरुण म्हणून मी ह्याला खूप मोठ्या अंगाने बघतो की भाजप जेव्हापासून सत्तेमध्ये आलंय तेव्हापासून एक डिवाइड अँड रूल जे ब्रिटिशकालीन पॉलिसी होती ती अजूनही सत्तेमध्ये आली. 2014 मध्ये भाजप महाराष्ट्रात आणि भारतात सत्तेमध्ये आलं तेव्हा अख्ख्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रातही आपल्याला हिंदू वर्सेस मुसलमान अशी भांडणं ठिकठिकाणी पेटवताना आणि भाजपकडनं त्याला प्रोत्साहन देताना आपल्याला दिसलं. हिंदू वर्सेस मुसलमान संपलं नाही की 2022 मध्ये मराठा वर्सेस ओबीसी भाजपने महाराष्ट्रात पेटवलं. तो वाद अजून संपला नाही की उपवर्गीकरणाच्या वेळे बौद्ध वर्सेस मातंग हा वाद भाजपने मिळवला. तर भाजपची हीच स्ट्रॅटेजी आहे की दोन समाजामध्ये, दोन कम्युनिटीजमध्ये भांडण लावणं, तेढ निर्माण करणं आणि ती एक दोन समाजांसाठी तो विषय पेटता ठेवणं आणि त्या आगीवरती स्वतःचे राजकीय पोळी भाजणं ही भाजपची नेहमी राजकीय स्ट्रॅटेजी राहिली आणि आम्ही त्याच्या संपूर्णपणे विरोधात आहोत.